गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुचे. मित्र हो, आज आपण श्रीमद भगवद्गीता जी भगवंताची दिव्य आणि निर्मळ वाणी आहे आणि अतिशय पवित्र आहे, त्या वाणीतील जी भगवद्गीता त्यामधील अध्याय क्रमांक 2 ज्याचं नाव आहे सांख्ययोग, त्यामधील 58 क्रमांकाचा श्लोक, त्यावर थोडंसं चिंतन करू. तो श्लोक असा आहे, यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशा इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यामध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की साधकानं ज्याप्रमाणे एखादा कासव संकटकाळी आपले सर्व अवयव आपल्या त्या उलट्या टोपलीसारख्या असलेल्या पाठीच्या आतमध्ये ओढून धरतो, त्याप्रमाणे साधकानं आपलं मन जे शब्द स्पर्श रस रूप आणि गंध या 5 विषयाच्या मागं धावत असतं, तिथून त्याला वारंवार आणून परमात्म्यामध्ये म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये लावायचं असतं, म्हणजे त्याचं संरक्षण होतं. आता हे मन त्या शब्द स्पर्श रस रूप गंध या विषयांच्या मागे का धावतं? कारण ते सुद्धा शांती शोधत असतं, परंतु त्याला शांती कोठे मिळेल हे माहीत नसल्यामुळं ते त्या विषयाच्या मागं शांती शोधतं, म्हणजे चुकीच्या जागी शांती शोधतं. त्याने वास्तविक परमात्म्याच्या ठिकाणी शांती शोधायला पाहिजे, कारण तो शांतीचा सागर, सुखाचा सागर, दयेचा सागर असल्यामुळे त्या ठिकाणी आपण शांती शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण त्या ठिकाणी एकदा का मन स्थिर झालं, मग भगवंतापेक्षा श्रेष्ठ वस्तू जगात दुसरी कोणतीही नसल्यामुळे त्या ठिकाणावरून ते परत हलण्याची शक्यता नाही. आणि ते जर तिथं कायमचं स्थिर झालं, तर त्याला अखंड सुखाचा अनुभव प्राप्त होतो. मन जेव्हा अस्थिर होतं, तेव्हा मनुष्याला दुःख प्राप्त होत असतं आणि मन जेव्हा स्थिर होतं, तेव्हा ते सुखाला कारण होत असतं. म्हणून ते स्थिर करण्यासाठी परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही, हे भगवंताला यातून अर्जुनाला उपदेश रूपानं सांगायचं. आता हे मन शब्दस्पर्श रूप याच्या मागं हिंडतं आणि ते मायेचे असल्यामुळं, ते विनाशी असल्यामुळं त्या सुखाचा विनाश ठरलेला आहे. म्हणजे ते कायमस्वरूपी आपल्याला सुख देऊ शकत नाही. म्हणून जे आपल्याला कायमस्वरूपी सुख देईल अशा भगवंताच्या ठिकाणी आपण मन आसक्त केलं पाहिजे. तर शास्त्रामध्ये त्या शब्दादी विषयांच्या पाठीमागे लागून कोणत्या जीवाचा कसा नाश होतो यासाठी उदाहरणं आलेले आहेत. तर शब्द या विषयासाठी हरिणाचं उदाहरण दिलं जातं. हरण ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये वाळवंटामध्ये अतिशय उष्णता निर्माण झाल्यामुळं त्या वाळूमधून ज्या लहरी निघतात, त्या लहरी पाण्यासारख्या लांबून दिसतात, पाण्यासारख्या भासतात. विशेष करून मृगाला त्या नक्कीच पाण्यासारख्या दिसतात, म्हणून त्याचं नाव मृगजळ असं आहे. मग मृग काय करतो उन्हाळ्यामध्ये, त्याला लांब पाण्याचा साठा दिसल्यामुळे त्या पाण्याच्या मागे धावतो आणि तो तिथं गेल्यानंतर ते पाणी तितकंच लांब पुन्हा गेल्याचा त्याला भास होतो. अर्थात ते पाणी तिथं नसतंच, परंतु पाणी असल्याचा भास होत असतो आणि तो जितका त्या पाण्याजवळ जाईल तितकं ते पाणी लांब जात असतं. कारण ते पाणी नसतंच मुळात. आणि असं करून करून काय होतं, हरीण आपल्या शरीरात जे पाणी आहे ते सुद्धा गमावून बसतो आणि मग त्याचा मृत्यू होतो. म्हणजे एकाच विषयामुळं शब्द नावाच्या विषयामुळं त्या हरणाचा काय झाला, मृत्यू झाला. आता स्पर्श या विषयासाठी हत्तीचं उदाहरण शास्त्रामध्ये दिलं जातं. हत्तीची शिकार करणारे जे पारधी असतात, ते हत्तीला पकडण्यासाठी काय करतात? एक मोठा खड्डा जंगलामध्ये खणतात
आणि त्या खड्ड्यावर लाकडं वगैरे टाकून, पालापाचोळा टाकून, थोडी माती टाकून त्याला झाकून टाकलं जातं. जेणेकरून तिथं जमीन आहे असं हत्तीला वाटावं. आणि त्या जागेवर जी जागा खालून पोकळ असते आणि वरून फक्त पालापाचोळ्याने ढकलेली असते, त्या जागेवर एक लाकडाची हत्ती तिथं आणून उभी केली जाते. मग ज्यावेळेस हत्ती चरत-चरत त्या बाजूला येतो आणि त्याची नजर त्या हत्तीनीवर म्हणजे त्या लाकडाच्या हत्तीनीवर पडते, त्यावेळेस त्याला त्या हत्तीनीचा मोह उत्पन्न होतो. म्हणून तो हत्ती त्या हरणाला पकडण्यासाठी, तिला स्पर्श करण्यासाठी तिच्या जवळ जातो आणि हत्ती तिच्या जवळ गेल्याबरोबर ते जे खालचे लाकडं असतात ते मोडून पडतात हत्तीच्या वजनानं आणि हत्ती त्या खड्ड्यात पडतो. मग ते शिकारी त्याला पकडून नेतात. म्हणजे अशा प्रकारे त्या हत्तीचा सुद्धा काय होतो, घात होतो स्पर्श या विषयामुळं. आणि तिसरा जो विषय आहे, तो आहे रस. तर रस विषयामुळं माशाचा कशाप्रकारे मृत्यू होतो, याचं शास्त्रात उदाहरण सांगितलेलं आहे. ते मासे पकडणारे मच्छीमार जे असतात, ते काय करतात, एक छोटासा गळ बनवतात आणि त्या गळ म्हणजे आकडा आणि थोडक्यात हुक आणि त्या हुकाला छोटंसं मांसाचा तुकडा बांधतात आणि तो गळ एका दोरीला बांधून खाली पाण्यामध्ये सोडला जातो. आता त्या माशाला असा भास होतो, की हे फक्त मांसच आहे. म्हणून तो मासा काय करतो, ते मांस गिळून टाकतो. मग त्या मांसाबरोबर तो हुक जो आहे, तो दोरीसह त्याच्या पोटामध्ये जातो आणि त्याचं दुसरं टोक हे शिकाऱ्याकडं असतं. मग त्यांनी ज्यावेळेस त्या दुसऱ्या टोकाला बाहेर ओढतो, त्यावेळेस तो मासासुद्धा त्याला अटकून बाहेर येतो. म्हणजे अशा प्रकारे त्या माशाचा सुद्धा घात होतो हा रस विषयामुळं. आता चौथं उदाहरण दिलं जातं ते रोप विषयाचं. म्हणजे आता तर दिवे नाहीत, परंतु पूर्वी जेव्हा दिवे लावले जायचे घरामध्ये, तेलाचे दिवे, त्या तेलाच्या दिव्यावर जी छोटीशी ज्योत असायची, ती अतिशय सुवर्णकांतीसारखी दिसायची आणि अतिशय तेजस्वी दिसायची. त्या रूपाला भाळून तो जो पतंग नावाचा छोटासा कीटक आहे, फुलपाखरू वर्गातला, तो कीटक काय करतो, त्या ज्योतीवर झडप घालतो आणि तो जसाही झडप घालतो, तर काय होतं त्याच्या जे छोटेसे अतिशय सूक्ष्म पंख असतात, ते पंख त्याच्यामध्ये जळून खाक होतात आणि पंख हीच त्याची ताकद असते. पंखामुळेच तो इकडे-तिकडे भटकत असतो आणि आपलं भक्ष्य शोधत असतो. परंतु पंख तुटल्यामुळं त्याला आता कुठेही जाता येत नाही आणि उपासमारीनं त्याचा काय होतो, मृत्यू होतो. अशा प्रकारे रूप विषयामुळं त्याचा सुद्धा मृत्यू झाला. आता एक विषय उरला तो म्हणजे गंध. तर गंध विषयासाठी शास्त्रामध्ये भ्रमराचं म्हणजे भुंग्याचं उदाहरण दिलं जातं. तर भुंगा काय करतो, दिवसा जे कमळ सूर्योदयाबरोबर उमलत असतं आणि सूर्यास्ताबरोबर मावळत असतं. मग तो काय करतो, दिवसा त्या कमळामध्ये मकरंद शोधण्यासाठी जातो आणि ते मकरंद शोधित असताना तो इतका मोहित होतो त्या मकरंदाला, त्याला केव्हा संध्याकाळ झाली आणि केव्हा दिवस मावळला याचं भान राहत नाही. आणि त्यामुळं काय होतं, दिवस मावळल्यानंतर त्या कमळाच्या पाकळ्या बंद होतात आणि बंद झाल्यामुळं तो गुदमरून आतमध्ये मरण पावतो. आता जो भुंगा लाकडाला कोरू शकतो, बांबूला छिद्र पाडू शकतो, इतका कठीण दात असलेला भुंगा त्या कमळाला तोडू शकत नाही का? परंतु मोहामुळं तो ते करू शकत नाही. म्हणजे तो मृत्यूला प्राप्त करतो, मृत्यूला कवटाळतो, परंतु त्या कमळाला कोरू शकत नाही. कारण काय तर त्याला त्या कमळाचा झालेला मोह. म्हणजे अशा प्रकारे गंध विषयानं सुद्धा काय होतं, त्या जीवाचा म्हणजे त्या भुंग्याचा नाश होतो. मग एका विषयामध्ये जर इतकी ताकद असेल, तर आपल्या पाठीमागं 5ही विषय लागलेले आहेत आणि शेकडो आशारूपी पाश आपल्या पाठीमागं लागलेले आहेत. असं असताना आपण भगवंताची प्राप्ती कशी करू शकतो? त्यासाठी भगवंतानं ह्या शब्द, स्पर्श, रस इत्यादी विषयांपासून आपल्याला बाजूला राहण्यासाठी अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला तो दिलेला
उपदेश आहे. एवढं बोलून आपण आपल्या या सेवेला पूर्णविराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.